स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे, यात माहिती देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात आणि इतर ज्या मागण्या होत्या आपल्या 4 त्या मागणीच्या संदर्भात आपण नेमकी मागणी काय करायची आहे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवतो आहे. ही माहिती संपूर्ण ऐका. तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या या चॅनलला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्यानुसार आपल्या सर्व जिल्हा प्रतिनिधी जे आहेत आणि इतर जे विद्यार्थी आहेत आपले तालुका प्रतिनिधी त्या सर्वांनी या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे, तरच आपला कार्यकाल वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली मागणी ही कार्यकाल वाढ संदर्भात महत्वाची असणार आहे आणि ते रेटून धरणं गरजेचं आहे. बघा, आपण मुंबईला ज्या वेळेला 16 तारखेला आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या जिल्ह्याचे आपण प्रतिनिधी नेमण्यात आले आणि आपण स्टेजवर गेलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व जिल्ह्याच्या प्रतिनिधींना जे काही सांगितलं गेलं तर त्यामधलं महत्वाची बाब अशी आहे की 25 तारखेला किंवा 26 तारखेला आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी असल्याने प्रत्येक जिल्ह्याचे मंत्री असेल किंवा तालुक्यातले जे आमदार असेल तुमचे आपले 288 आमदार, या सर्व आमदारांना आपल्याला सहमतीचे पत्र घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठवणं गरजेचं आहे. कारण सर्वजण सहमत असेल तर त्यावर आपल्याला निर्णय घेणं गरजेचं असणार आहे, तोडगा निघणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपली मागणी आहे की कार्यकाळ वाढण्यासंदर्भात महत्वाचा विषय असा आहे की जे जिल्हा प्रतिनिधी आहेत, तालुका प्रतिनिधी आहे, ते तालुका प्रतिनिधीच्या माध्यमातून एकच मागणी रेटून धरा की मागणी आपली कार्यकाल वाढ. मग निवेदन द्यायचे आहेत, तालुकाने एसडीओ ला द्यायचे आहेत, तहसीलदाराला निवेदन द्यायचे आहेत, सोबतच तुमचे आमदार त्या ठिकाणी राहत असेल त्या निर्वाचन क्षेत्रातील आमदार जे असतील तर त्यांना सहमतीचं पत्र घ्या, त्यांच्या मार्फत सहमतीचं पत्र मुख्यमंत्र्याला पाठवायला लावा. उद्योजकता मंत्री आहेत मंगेप्रभात लोढा, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे काही युवा प्रशिक्षणाचे जे काही नेतृत्व करणारे जिल्हा प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा आपापल्या जिल्ह्याची सर्व निवेदनं जे संघटनात्मक निवेदन आहेत ती संपूर्ण मंत्री किंवा जे पालकमंत्री असेल त्यांना देणं गरजेचं आहे. म्हणजे आपला जो प्रेशर असणार आहे तो प्रेशर शासनावरती पडणं गरजेचं आहे. कारण 288 आमदारांपैकी समजा 150 ते 200 आमदारांनी जरी सहमती दर्शवली तरी ते आपल्यासाठी मोठं असणार आहे. कारण संमती जर 150 लोक दर्शवत असेल तर तेच विधानसभेचं जे काही अधिवेशन असेल किंवा विधान परिषदेचं अधिवेशन आहे त्यामध्ये आपली बाजू रेटून धरली जाईल आणि कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातला आपला जो निर्णय असणार आहे आपल्या बाजूने लागेल. या दिशेने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीचा हे महत्वाचा विषय आपण घेतला आहे. मग त्यासाठी पर्याय काय आहे आपल्याकडे, तर तालुक्याच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना दिशा देणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे आपलं नेतृत्व खूप मोठं आहे. मग नेतृत्व मोठं म्हणजे हरिभाऊ राठोड यांनी जे सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या करणं गरजेच्या आहेत, तरच आपल्या या लढ्याला यश मिळणार आहे. कारण एक खासदार माणूस, एक आमदार राहिलेला माणूस, माजी आमदार राहिलेला आणि त्यातही उमेद सारखा विषय रेटून धरून त्यांना त्यातून न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग आपलंही काम त्यातून आपल्यालाही न्याय मिळेल यासाठी त्यांना सोबत देणं, त्यांच्या पद्धतीनं लढा देणं, त्यांच्या पद्धतीनं सांगितलेले काम निवेदन देणं हे महत्वाचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपापली जबाबदारी स्वीकारून जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या सर्वांनी सांगतो की आपली जबाबदारी समजून विद्यार्थी मित्रांनो स्वतःसाठी लढणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकानं निवेदन देण्यासाठी एकमेकाशी मदत करणं, तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी एकत्र येणं, तहसील कार्यालयात एसडीओ कार्यालयामध्ये एकत्र येणं आणि ते निवेदन देणं आणि ते जिल्ह्याच्या माध्यमातून राठोड सरांपर्यंत पाठवणं आणि याचा लेखाजोखा त्याचा जे काही पाठपुरावा करणं हे आपल्याला महत्वाचं असणार आहे. कारण 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर आपण किती आमदारांनी हे पत्र पाठवलं किंवा नाही पाठवलं याचा सुद्धा पाठपुरावा घेत राहा. विद्यार्थी मित्रांनो, यश मिळणं नक्कीच असणार आहे. म्हणून मागणी आपली एकच आहे की कार्यकाल वाढ म्हणजे कार्यकाल वाढ. त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरी मागणी आपली पूर्ण होणार नाही हे मी तुम्हाला नक्की सांगतोय. म्हणून कार्यकाल वाढला की आपले सर्व विषय आपण होऊन सुटतील. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचं आहे. यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. आपल्यासाठी आव्हान असणार आहे, जिल्हा प्रतिनिधींना आव्हान आहे, तालुका प्रतिनिधींना आव्हान आहेत की सर्वांनी निवेदन हे 25-26 तारखेपर्यंत कार्यकाळ वाढवण्यासंदर्भातलं एकच मागणी टाका आणि त्यानुसार निवेदन द्या. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्याला रिझल्ट मिळेल एवढं मी तुम्हाला सांगतो. आपल्याला ही जी माहिती आहे, हे जे अपडेट आहे हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.